नमस्कार. हार्ट ऑफ सह्याद्री या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहोत गिरिजा शंकरवाडी. समोर जो डोंगर दिसतोय ज्याच्यावर पवनचक्क्या आहेत, त्याच डोंगरावर गिरिजा शंकरवाडी म्हणून गाव आहे. हे गाव मुख्यतः राजाचे कुर्ले ह्या गावाचाच एक भाग आहे. गिरिजा शंकरवाडी हे गाव मुख्यतः प्रसिद्ध आहे महादेव मंदिरासाठी, म्हणजे गिरिजा शंकर मंदिर आहे त्यासाठी. आपण पोचलो आहोत राजाचे कुर्ले या गावाला. हे प्रवेशद्वार आहे राजाचे कुर्ले गावाचे. इथून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर गिरिजा शंकरवाडी हे गाव आहे आणि गिरिजा शंकरवाडीमधून 1 किलोमीटर अंतरावर अ, महादेवाचे मंदिर आहे, गिरिजा शंकर मंदिर. तर आपण आता घाटामध्ये पोचलो आहोत. आता आपण पोचलो आहोत गिरिजा शंकरवाडी गावामध्ये. गिरिजा शंकरवाडी हे गाव मुख्यतः राजाचे कुर्ले या गावाचेच एक भाग आहे आणि एक ऐतिहासिक परंपरा आहे या गावाची. ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव आहे. राजाचे कुर्ले हे नाव कसं पडलं तर संभाजी महाराजांचे पुत्र शाहूजी महाराज यांच्या काळात अक्कलकोटचे फतेसिंह राजे भोसले यांचे घराणे होते. त्यातले तुळजाजी भोसले हे अक्कलकोटहून राजाचे कुर्ले या ठिकाणी आले आणि या गावाचं नाव राजाचे कुर्ले असे पडले. तर आता आपण पोचलो आहोत गिरिजा शंकर मंदिर. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या बाहेरच नंदींची मूर्ती स्थापन केलेली आहे. नंदीसुद्धा इथे आसपासच्या तलावामध्ये किंवा आजूबाजूच्या आवारामध्ये बरेचसे नंदी भेटलेले आहेत, ते मंदिराजवळ आणून ठेवलेत. तिथून आत आल्यानंतर मंदिराचा सभामंडप जो बाहेरचा बांधलेला आहे त्याच्यामध्ये 8 स्तंभ आहेत आणि हे पूर्ण मंदिर काळ्या पाषाणापासून बनवलेलं आहे. हो हो. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अतिशय सुंदर अशी कलाकृती बघायला भेटते. पूर्णपणे काळा पाषाण या दगडाचं कोरीव काम केलेलं आहे.
इथे महादेवाची ही स्वयंभू पिंड आहे. श्रावण महिन्यात विशेष करून या मंदिरामध्ये गर्दी असते. श्रावण महिना सुरू झाला की तिसरा सोमवार जो असतो, त्या तिसऱ्या सोमवारी अ, गिरिजाशंकरवाडी या मंदिराची किंवा या गावची यात्रा असते. मंदिराच्या आवारातच आपल्याला विहीर पाहायला मिळते. एवढ्या उन्हाळ्यात सुद्धाही ते खूप पाणी आहे विहिरीला. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला एक कुस्तीचे मैदान पाहायला मिळते. श्रावणामध्ये जेव्हा जत्रा असते त्यावेळी इथे
कुस्त्यांचा फड आपल्याला पाहायला मिळेल. कुस्तीच्या मैदानापासून पुढे आल्यानंतर तलाव दिसतो एक छोटासा आपल्याला. गिरिजा शंकरवाडीचाच तलाव आहे हा. आणि तिथून पुढे गेल्यानंतर या डोंगरावरून खाली उतरण्याची पाऊल वाट आहे. तिथून म्हणजे खाली उतरल्यानंतर आपल्याला नागझरीकडे जाता येतं, किंवा ट्रेकिंग करताना नागझरीवरून त्या रस्त्याने आपण येऊ शकतो. ट्रेकिंग करताना येताना रोडेश्वर हे शंकराचं मंदिर तिथे आपल्याला भेटतं. मंदिरापासून सरळ वर येण्यासाठी रस्ता आहे. मंदिराच्या उजवीकडे म्हणजेच मंदिराच्या उत्तर बाजूस आणखी एक शिवमंदिर आहे. याला ज्योतिर्लिंग मंदिर असेही म्हटले जाते. मंदिराच्या बाहेर सुंदर नंदीची मूर्ती आहे. असे म्हणतात ही स्वयंभू मूर्ती आहे. एवढा कठीण किंवा टणक असलेल्या या दगडाला आकार देण्यासाठी कोणते अवजार वापरले असेल व काय टेक्नॉलॉजी वापरली असेल, हे खरोखरच आश्चर्य आहे. हे ज्योतिर्लिंग मंदिर शेकडो वर्षापूर्वीचे असावे असे वाटते. हे मुख्य मंदिर श्री गिरिजाशंकर या मंदिरापेक्षा खूप प्राचीन असावे असे वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारच्या शांततेचा आभास होतो. जणू काही इथे कोणी ध्यानस्थ बसले आहे. मंदिरातून बाहेर आल्यानंतर पाऊल वाटेने आणखी पुढे आल्यावर आपण पवनचक्कीजवळ पोहोचतो. आम्हाला लहानपणी वाटायचं की पवनचक्की घरावर बसवतात आणि तिच्या फिरण्याने घराला इलेक्ट्रिसिटी मिळते. पण जेव्हा पहिल्यांदा पवनचक्की पाहिली, तेव्हा लक्षात आलं की पवनचक्की किती अवाढव्य असते. एका पवनचक्कीची उंची 200 ते 400 फूटपर्यंत असते आणि त्याच्या ब्लेडची साईज 130 ते 230 फूटपर्यंत असते. अतिशय वेगाने वाहणाऱ्या हवेमुळे
पवनचक्कीचे ब्लेड फिरू लागतात. त्याच्यामुळे मुख्य शाफ्ट फिरू लागतो. हा शाफ्ट बेल्टद्वारे जनरेटरला जोडलेला असतो. त्यामुळे जनरेटर फिरू लागतो आणि मेकॅनिकल एनर्जीचे रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये होते. सूर्य मावळायला लागला आहे, त्याच्यामुळे आम्ही परतीचा प्रवास सुरू करत आहोत. तरी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगावे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. थँक्यू.